नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की निफ्टी स्मॉल कॅप 100मध्ये कोणते स्टॉक्स ॲड होणार आहे आणि कोणते स्टॉक्स रिमूव्ह होणार आहे. आणि मित्रांनो, हे बदल होणार आहे 28 मार्च 2025 पासून. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया निफ्टी स्मॉल कॅप 100 मधून कोणते स्टॉक्स बाहेर जाणार आहे 28 मार्च 2025 पासून. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे 360 वन OM लिमिटेडचं. त्यानंतर आहे आवास फायनान्सियर्स लिमिटेडचं. नंतर आहे अपार इंडस्ट्रीज लिमिटेडचं. नंतर आहे ब्लू स्टार लिमिटेडचं. नंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची. नंतर आहे चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचं. नंतर आहे फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचं. नंतर आहे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचं. नंतर आहे गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचं. नंतर आहे हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचं. नंतर आहे इंटेलेक्ट डिझाईन ॲरेना लिमिटेडचा. नंतर आहे जम्मू अँड काश्मीर बँक लिमिटेडचं. नंतर आहे ज्योती लॅब्स लिमिटेडचं. नंतर आहे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेडचं. नंतर आहे NMDC स्टील लिमिटेडचं. नंतर आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचं. नंतर आहे रेमेंड लिमिटेडचं. नंतर आहे RBL बँक लिमिटेडचं. नंतर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचं. नंतर आहे तानला प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचं. नंतर आहे युको बँक लिमिटेडचं. आणि नंतर आहे झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेडचं. आणि मित्रांनो, हे 22 स्टॉक निफ्टी स्मॉल कॅप 100मधून बाहेर होणार आहे. केव्हापासून? 28 मार्च 2025 पासून. चला तर मित्रांनो, आता आपण 22 असे स्टॉक्स बघणार आहोत जे NSEच्या निफ्टी स्मॉल कॅप 100मध्ये ॲड होणार आहे 28 मार्च 2025 पासून. आणि मित्रांनो, यात सगळ्यात पहिलं नाव आहे ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. नंतर आहे अनंतराज लिमिटेड. नंतर आहे ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड. नंतर आहे डिलिव्हरी लिमिटेड. नंतर आहे दिव्यानी इंटरनॅशनल लिमिटेड. नंतर आहे गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड. नंतर आहे हिमाद्री स्पेशालिटी केमिकल लिमिटेड. नंतर आहे IDBI बँक लिमिटेड. नंतर आहे इंटरनॅशनल गेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेड. नंतर आहे इन्व्हेंचुरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेड. नंतर आहे केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड. नंतर आहे न्यूलँड लॅबोरेटरीज लिमिटेड. नंतर आहे न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड. नंतर आहे नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड. नंतर आहे PCBL केमिकल लिमिटेड. नंतर आहे PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड. नंतर आहे पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड. नंतर आहे अनिल अंबानीची कंपनी रिलायन्स पॉवर लिमिटेड. नंतर आहे सॅगिलिटी इंडिया लिमिटेड. नंतर आहे टाटा केमिकल्स लिमिटेड. नंतर आहे वेलस्पून कॉर्प लिमिटेड. आणि सगळ्यात शेवटी आहे झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो, या 22 अशा कंपन्या आहे ज्या NSEच्या निफ्टी स्मॉल कॅप 100मध्ये ॲड होणार आहे. कधीपासून? 28 मार्च 2025 पासून. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत
टाटा, बाय बाय.